भागवत, मी तुझ्यापासून गाडी आणली म्हणून तू तुझ्या सासऱ्याला माझ्या अंगावर घालतो, म्हणजे रोहिणीच्या बापाला माझ्या अंगावर घालतो. आणि तिचा बाप येऊन रोहिणीला मारहाण करतो. 6 महिन्याची समीक्षा अशी झोपवलेली असते हातरुणावर, आणि तिच्या अंगावरून ढांग टाकून रोहिणीचा बाप येऊन त्या रोहिणीच्या कानफडीत हाणतो. मी मध्ये पडलो की माझ्याबरोबर मारामाऱ्या करतो, गाडी कसं काय आणली असं म्हणतो. मग मला एक सांग, जर रोहिणीने माझं घरातलं दागिनं गायब केलं असते ना, तिच्या आईबापाला देऊन टाकलं असते ना, आणि रोहिणी माझी फसवाफसवी करीत असेल की काष्टीला ठेवलं दागिनं, पुण्याला ठेवलं दागिनं, गडीत इकून खालं, गडीत घाण ठेवलं, असं जर रोहिणी म्हणत असेल तर मला ह्या गोष्टीचा राग येणार नाही का? तुमची साधी गाडी आणली म्हणून तुम्ही पर मारामारीवर उतरता. माझ्या 1,00,000-1.5 लाखाच्या दागिन्यासाठी मला राग येत नसेल का? तुमची गाडी आणली म्हणून तुम्हाला लय राग येतो, तुम्ही पर हाणामारी करायला बघता. आणि माझ्या घरातलं दागिनं रोहिणीने तिच्या आईबापाला नेऊन दिलं म्हणजे मला राग नाही यायला पाहिजे का? म्हणजे तुम्ही चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर मानणार नाही. फक्त तू त्या रोहिणीच्या आईबापाच्या बाजूने बोलणार. तू असा विचार करणार नाही की ह्याची काय चूक आहे का, त्याची काय चूक आहे का, ही नाही. फक्त तुम्ही तुमचा मतलब साधवण्यासाठी, तुम्ही फक्त तुमच्या फायद्यासाठी चुकीच्या बाजूने बोलणार. पण जिथं चुकत तिथं नाही, तिथं तुमची चूक वाटली का? ज्या दिवशी तू सासरा माझ्या अंगावर घातला त्या दिवशी तुझी चूक आहे असं तुला वाटलं नाही. तू तुझ्या गाडीसाठी माझ्यासोबत भांडणं करतो, माणसं अंगावर घालतो, त्यावेळेस तू चुकीचा आहे असं तुला वाटत नाही, मीच चुकीचा आहे असं वाटतो. मग माझं दागिनं घरातलं रोहिणीने तिच्या आईबापाला दिलं, आणि ह्या वेळेस सुद्धा तू असं म्हणतो की मीच चुकीचा आहे, म्हणजे मी दागिनं रोहिणीला मागितलं नाही पाहिजे, मी रोहिणीला दागिनं कुठं येतं असं विचारलं सुद्धा नाही पाहिजे, असं तुझं म्हणणं आहे. म्हणजे तू फक्त त्यांच्याच बाजूने की तू त्यांच्याच बाजूने बोलणार. जिथं माझं नुकसान झालं तरी मी काहीच बोलायचं नाही, मी गपचिप सहन करून घ्यायचं. गपचिप माझा कितीही नुकसान केलं, माझं कितीही तोटा केला तरी मी विचारायचं नाही. मी विचारायचं नको का? मी मार्केटमध्ये काम करत असेल, तो सासरा येऊन माझ्या समोर येऊन थांबतो, त्यावेळेस मी बोलायचं नको का? अरे चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हण ना. एकाच्या बाजूनी तू 9 वर्षे एकाच्याच बाजूनी तीच खरी तर रोहिणीची आईबापच खरी तर असं तू म्हणत आला आतापर्यंत. मग मला सांग, मी रोहिणीला चांगलं सांभाळत असताना सुद्धा तिचे आईबाप लग्न झाल्या 6 महिन्यात तिचे आईबाप म्हणतात आम्ही खालीच करून दुसराच नवरा करून देऊन, आणि तुम्हाला काय करायचं ते करा, आमदारांना तर खासदारांना. अशा वेळेस तू सुद्धा म्हणतो की मी मध्ये पडणार नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या, मी मध्ये पडणार नाही, काहीच नाही, कुणी माणसांनी मध्ये पडायचं नाही. मग असं जर रोहिणीचा बाप तिला अडवून धरीत असेल त्यावेळेस तुला ती चुकीची वागते तर असं वाटत नाही? आमची नवरा बायकोची भांडणं लावून दिली त्या रोहिणीच्या आईबापानी, त्या बहिणीनी, म्हणजे तुझ्या बायकोनी, त्यावेळेस तुला असं वाटत नाही की हिला चुकीचं सांगते, ही भांडण लावते, ही तुझ्या लक्षात येत नाही अजिबात. फक्त माझा वाद झालेला तुला दिसतो आणि मी चुकीचा असं तुला वाटतो, कारण तू पहिल्यापासून एक बाजू धरल्यामुळे तुला मी चुकीचाच वाटणार ना. कारण तुझ्या मनासारखं घडलं तर मग तुम्हाला बरोबर म्हणणार. तुमच्या समोर झुळी पसरली ना अशी, तर मग तुम्हाला म्हणणार हा मग चांगला आहे. तुमच्यापेक्षा खालच्या दर्जाचं असल्यासारखं वागलं ना मी, मग तुम्हाला चांगला म्हणणार. तुमच्या पाहिजे तसं तालावर नसलो तर मग तुम्ही मला चांगला आहे असं म्हणणार. म्हणजे माझं कुठलंही नुकसान केलं तर मी काहीच नाही म्हणलं पाहिजे. तुमचं नुकसान केलं ना तर मग मी वाईट आहे, पण तुम्ही माझं नुकसान केलं तर तुम्ही वाईट अजिबात नाहीत असं तुझं म्हणणं आहे. मग खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायला शिक ना. तो असं चुकीच्या बाजूने बोलून एखाद्या माणसाला चिंगरून असं एकटं पाडून चुकीचं ठरवतो. ह्या वेळेस विचार करायला पाहिजे की आपण ह्याची चूक नसताना पण ह्याला चुकीचं ठरवलं, ह्याला काय त्रास होत असेल का नसेल त्या गोष्टीचा. तू फक्त सासऱ्याची बाजू धरून मला चुकीत काढतोय. गेली 9 वर्ष तुझं हे मी बघतोय, आणि 9 वर्षापासून तुझं हेच चाललंय. आणि जिथं कुठं तुला लक्ष नाही द्यायचं ना तिथं तू लक्ष देतो, आणि जिथं गरज पडेल तिथं तू लक्ष देत नाही. ज्या वेळेस रोहिणीचे आईबाप मला त्रास देत असते ना त्यावेळेस तू अजिबात मध्ये पडणार नाही, मध्ये कुठं बोलणार नाही, काय नाही. पण ज्यावेळेस त्यांनी मला त्रास दिला, मला त्रास होऊन सुद्धा तू त्यांच्याच बाजूने बोलणार. त्यांनी माझ्यासोबत भांडणं केली, मारामारी केली, तरी तू काही काळानंतर त्यांच्याच बाजूने बोलणार.